आजच्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी अर्थातच भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हरवलेला पाहायला मिळते। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारली आहे, शानदार विजय मिळवलाय। विराट कोहलीचं 51वे शतक देखील पाहायला मिळतंय। सगळ्यात जास्त सर्वाधिक शतकं विराट कोहलीच्या नावे आहेतच, त्यात आणखी एकाची भर पडल्याचं पाहायला मिळतंय। ओडीआय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं आता किंग कोहलीच्या नावे आहेत। त्यासह विजयी चौकार खेचत विराट कोहलीनं भारताला एक हाती विजय मिळवून दिलाय। विराटचं शानदार शतक झाल्याचं पाहायला मिळतं आणि अर्थातच आता जल्लोषही पाहायला मिळतोय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी राजीव कासले सध्या संपर्कात आहेत। राजीव, विराट कोहलीचं शतक आणि टीमचा शानदार विजय। जबरदस्त। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारली आहे। कट्टर प्रतिस्पर्धी ज्याला आपण समोर तशा पाकिस्तानला टीम इंडियाने धूळ चारलेली। तब्बल 14 महिन्यांनी आपण पाकिस्तान आणि इंडिया समोर येतो आलेलो आहोत। वन डे मध्ये आपण खेळलेलो आणि आता पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आलेलो आहे। त्याच पराभवाची जो पराभव वन डे मध्ये केलेला आहे, वर्ल्ड कपला केलेला, त्याच पराभवाची पुनरावृत्ती टीम इंडियाने आता चॅम्पियन ट्रॉफी मध्ये करून दाखवलेली आहे। मोहम्मद रिजवानच्या पाकिस्तानला 4 मुंड्या चित केलेल्या। आधी गोलंदाजी भारताच्या गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली, अवघ्या 241 रन्स मध्ये टीम पाकिस्तानला रोखलं। त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तन्मय, विराट कोहलीला आज विराट कोहली जे काय चमकलाय त्याला तोड नाही, कारण गेल्या काही सामन्यात सातत्याने विराट कोहली अपयशी ठरत होता। त्यामुळे या सामन्यात तो कसा खेळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि फक्त तो खेळला नाही, पाकिस्तान विरुद्ध तो नुसताच खेळत नाही तर पाकिस्तान विरुद्ध त्यांनी जबरदस्त सेंचुरी मारलेली आहे आणि 4 मारून त्यांनी आपल्या सेंचुरी आणि टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। तन्मय, अगदी। आणि राजीव, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये देखील पोहोचली आहे। टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना 250 धावांच्या आतच गुंडाळलं आणि त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली। विराट कोहलीची बॅट ही तळपली आहे। सुरुवातीला देखील शुभमन क्रिकेट समीक्षक रणजित दळवी देखील आपल्या संपर्कात आहेत। रणजित सर, तुम्ही कसं बघता याकडे? एकतर शानदार विजय आणि दुसरीकडे विराटची सेंचुरी। विराट बद्दल बोलायचं झालं तर विराट हा मास्टर ऑफ चेस, म्हणजे पाठलागाचा बादशाह ज्याला म्हणतो ना आपण, तसा हा विराट आहे। पाठलागाचा बादशाह म्हणजे एखादं जे टार्गेट असतं ते कसं प्लॅन करायचं, ते कसं अचीव्ह करायचं, याच्यावर विराटचा हात धरणारा दुसरा कोणी भारतीय संघात नाही। ठीक आहे, एक मधल्या काळात त्याचा फॉर्म नव्हता, पण विराट फॉर्म मध्ये येणं ही भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे। आणि आज ज्या पद्धतीनं भारतीय टीम खेळली, म्हणजे इव्हन आपण जर पाहिलं श्रेयस अय्यरचाही फॉर्म परतलेला आहे। ठीक आहे, त्याला एक जीवदान मिळालं, पण श्रेयसनं त्यानंतर जी फलंदाजी केली म्हणजे कॅल्क्युलेटेड, म्हणजे ज्याला आपण म्हणू बॅटिंग ज्याला म्हणतो, म्हणजे सिंगल्स घेतल्या आणि विराट आणि तो दोघेही चांगले गुड रनर्स बिटवीन द विकेट असल्यामुळं पाकिस्तानला काही फारसं हे करता आलं नाही। आणि तसं पाहायला गेलं ना तर पाकिस्तानी नाव नो मॅच फॉर इंडिया। आजची जर भारताची टीम जर तुम्ही बघितली आणि जर पाकिस्तानची आजची टीम बघितली तर मागच्या टीमची कुठेही त्यांचं तुलना होऊ शकत नाही। इंजमाम उलहक होता किंवा तर तसं आहे। तर त्यामुळं पाकिस्तानवरचा विजय फार मोठा आहे असं मी तरी मानणार नाही। बरोबर, पण एक आहे की आपण ज्या सहजतेने जिंकलो त्याच्यामुळे आणि त्याचा क्लास आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला। धन्यवाद रणजितजी आपण दिलेल्या सविस्तर या सगळ्या प्रतिक्रियेसाठी। क्रिकेट कोच प्रवीण आमरे देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रवीणजी, पुन्हा एकदा शानदार विजय आणि दुसरीकडे शतक आलेला आहे विराट कोहलीच्या बॅटमधून। जे होता जसं तुम्ही म्हणालात, कारण का क्लिनिकल जसं म्हणतात क्रिकेटच्या भाषेत की आपण पहिल्या आधी 241 ना रोखलं त्यांना आणि टॉस ते जिंकले होते। आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने आपण स्टार्ट केली, मला वाटतं परत बॅक टू बॅक मॅच मध्ये आपल्याला गिलचंही कौतुक करायला पाहिजे, कारण की त्या पद्धतीने त्यांनी नवीन बॉल खेळला आणि त्यांनी जो स्ट्राईक रेट ठेवला
आणि विराटनी जो कंट्रोल केला गेम कम्प्लिटली आणि श्रेयस बरोबर पण इम्पॉर्टंट 100 रनचं पार्टनरशिप केलं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट होतं की जो फॉर्म मध्ये नसताना जसं विराटचा एक गेम जसं म्हटलं पाकिस्तान नेहमी खेळून दाखवतो. मला वाटतं की त्या क्रेडिट द्यायला पाहिजे कारण का नेहमी प्रेशर गेम असतो आणि अशा वेळेला आपला एक गेम खेळून पूर्ण नॉकआउट 100 करणं रोहित चहल क्रेडिबल आहे. नक्कीच प्रवीणजी, पण विराट कोहलीचा हा जो शानदार क्लास आहे आणि दुसरीकडे आपण जो शानदार विजय पाहिला त्यामुळे पाकिस्तानचं आव्हान देखील या चॅम्पियन्स ट्रॉफीतलं संपुष्टात आलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे पुढचा भारताचा प्रवास देखील कसा असणार, कारण प्रतिस्पर्धी तगडा आहे पुढचा. पण मला वाटतं पण एक ऍडव्हान्टेज झाला की आपल्याला क्वालिफायसाठी मदत झाली आता, कारण न्यूझीलंडची मॅच जरी आपण हरलो तरी आपण क्वालिफाय होऊ शकतो. तो हा एक मोठा ऍडव्हान्टेज आहे की आपण टॉप 4 ला जाऊ आणि आपल्याला म्हणजे होस्ट टीमला म्हणजे जे पाकिस्तानमध्ये होणार नाही मग फायनल जर आपण गेलो तर नक्कीच दुबईलाच होईल. नक्कीच प्रवीणजी, धन्यवाद. आपण सविस्तर सामटीविषयी बोललात त्यासाठी. सुलक्षण कुलकर्णी सध्या क्रिकेटर आपल्या सोबत जोडले गेले. सुलक्षणजी, साम टीव्हीवर आपलं स्वागत. एक शानदार विजय आपल्याला पाहायला मिळतोय आणि कमाल केली आपल्या बॅटर्सनी असं म्हणावं लागेल. कसं बघता तुम्ही? अत्यंत महत्वाचा विजय आणि खूप सुंदर बॅटिंग केली आणि हा ऍक्च्युअली ऑलराऊंड विजय होता. कारण बोलर्सनी 200 हे बॅट्समननी जे काम केलं 2 विकेटवर 242 करणं पाकिस्तान विरुद्ध, ते टार्गेट साध्य करण्यासाठी, ते इझी टार्गेट साध्य करण्यासाठी जे बोलर्सनी कमाल केली त्या बोलर्सला पण खूप मानायला पाहिजे, कारण अतिशय चांगला परफॉर्मन्स पहिला बोलर्सनी केला होता आणि त्याच्यावर कळत चढवला तो आपल्या बॅट्समननी. पण दुसरीकडे आपल्याकडे बुमराची कमतरता जाणवेल यापुढे, किंवा आज बुमरा नव्हता. त्याच्याकडे न बघता तुमच्याकडे ह्या टुर्नामेंटला बाकीचे शमी चांगला करतोय, हर्षित राणा चांगला करतोय, त्या नवीन प्लेअरला संधी मिळते आणि ही विकेट जी आहे दुबईची जी विकेट आहे ही थोडी स्पिनरला जरा असिस्ट करणारी विकेट पण होती. त्यामुळे आपल्या तिन्ही स्पिनरनी, लेफ्ट हँड स्पिनरनी खूप चांगली बॉलिंग केली. येणारा पुढचा जो प्रतिस्पर्धी आहे न्यूझीलंड, त्याकडे कसं बघायला हवं, कारण एक तगडा प्रतिस्पर्धी म्हणून न्यूझीलंडची टीम सध्या खेळताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीत त्यांनी पाकिस्तानला धूळ चारली आहे या आधीच्या मॅचमध्ये, ते बघता कसं टीम इंडिया समोर आव्हान असेल? प्रत्येक मॅच ही असते, नवीन मॅच असते, नवीन आव्हान असतं. न्यूझीलंड ही खूपच चांगली टीम आहे सगळ्याच फॉर्मॅटमध्ये, त्यामुळे त्या मॅचला पण नवीन आव्हान म्हणून बघायला पाहिजे. पण आपण मला वाटतं 2 मॅच जिंकून क्वालिफाय झालोय असं वाटतंय, त्यामुळे नेक्स्ट मॅच पण तेवढ्याच त्यांनी खेळायला पाहिजे. रादर ही मॅच इतकी चांगली खेळल्यामुळे कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढला असणार इंडियन टीमचा. अर्थात मात्र आपण जी सविस्तर चर्चा केली सुलक्षणजी आणि सामटीविषयी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक शानदार विजय आणि एक ऐतिहासिक शतक. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या जल्लोषात आहेत. सागर, कसा सुरू आहे जल्लोष पुण्यामध्ये? नक्की भारताने मॅच जिंकल्यानंतर पुण्यातील गुडलक चौकामध्ये हा जल्लोष जो आहे तो सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इंडियाच्या घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी दिल्या जातात. आपण जर पाहिलं तर काही लहान मुली आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या इंडिया 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 काय सांगणार? मॅच जिंकली, खूप आनंद झालाय आणि त्यापेक्षा विराट कोहलीचा त्यापेक्षा त्याचा खूप आनंद झालेला आहे. भारत जिंकलेला आहे. भारत जिंकल्याप्रमाणे खूप चांगलं वाटतंय. विराट कोहलीने आज पहिल्यांदा शतक बसल्यासारखं झालेलं वर्ल्ड कप मध्ये आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिल्यांदा शतक मारलेले आहे. या ठिकाणी जल्लोष जो आहे तो सुरू आहे. तुम्ही जल्लोष करता. विराट कोहली, इंडिया जिंकली आहे, आज इंडिया जिंकली आहे, विराट कोहली जिंकला आहे, त्याच्यासाठी आम्ही जल्लोष करतोय. विराट कोहलीचे शतक पाहून खूप आनंद वाटत आहे. ज्या प्रकारे इंडिया जिंकली तो तर अभिमान आहे. जल्लोष खूप भारी वाटतंय आणि कोहली साहेबांनी शतक मारलाय, खूप भारी वाटतंय. बाप बाप रहेगा, बेटा बेटा रहेगा.
आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्वजण एकदम मस्त आहे, एकदम मस्त जल्लोष या ठिकाणी सुरू आहे. खूप छान वाटतं.